चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड मधील 3rd चॅप्टर इंडायसेस अँड क्यूब रूट हा पाहू. त्यातला आपला फर्स्ट झाला प्रॅक्टिस सेट 3.1 झाला की हाऊ टू एक्सप्रेस द नंबर इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म मध्ये द नंबर वर्ड मध्ये दिला आपल्याला आणि तोच नंबर आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये कसा लिहायचा ते आपण एक्सप्रेस केलं. वर्ड मधून तो काय करायचा आपल्याला राईट कसा करायचा एक्सप्रेस कसा करायचा या पद्धतीमध्ये सुद्धा काय केलंय आपण पाहिलं. आता काय करायचं आपल्याला द मीनिंग ऑफ नंबर्स हॅविंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म m upon n. कोणतं बघा लक्षात घ्या m upon n. The meaning of numbers having index in the rational form m upon n. मग आता काय करायचं a raised to m upon n असं जर दिलं असेल तुम्हाला तर कायचं रीडिंग काय होणार बरे याचं रीडिंग काय होणार तर याचं रीडिंग आपलं nth रूट ऑफ mth पॉवर असणार बरे nth रूट ऑफ nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a बरोबर आहे. म्हणजे आपण ह्याच्या आधीच जे पाहिलं ते बघा कसं होतं a raised to 1 upon n होतं म्हणजे nth रूट होतं फक्त. त्याला काय म्हणतो आपण nth रूट म्हणजे खालचा जो आहे त्याला काय रूट घेतला आपण nth रूट ऑफ a असं आपण त्याचं रीडिंग केलं. पण आता जर पॉवर m अपॉन n मध्ये जर दिला असेल आपल्याला तर जो डिनॉमिनेटर आहे तो रूट मध्ये घ्यायचा आणि जो न्यूमरेटर आहे तो काय करायचा आपल्याला पॉवर मध्ये घ्यायचा. म्हणजेच मग आता तुम्हाला या पद्धतीमध्ये नंबर दिला मी 12 raised to 2 upon 3 की तो रूट आहे थर्ड रूट आहे आणि पॉवर किती आहे सेकंड बरोबर आहे कोणाचा 12 चा बरोबर आहे. म्हणून ह्याचं रीडिंग बघा लक्षात घ्या क्यूब रूट किंवा थर्ड रूट ऑफ सेकंड पॉवर ऑफ 10 बरोबर सेकंड पॉवर ऑफ 10 याला आपल्याला काय करता येईल क्यूब आणि स्क्वेअर मध्ये लिहिता येतं. म्हणजे काय म्हणतात या ठिकाणी क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 12 स्क्वेअर आणि स्क्वेअर म्हणलं की पॉवर आली स्क्वेअर ऑफ काय 12 क्यूब म्हणल्यानंतर क्यूब रूट या पद्धतीमध्ये तसं काय करायचं या ठिकाणी घ्यायचंय. त्यानंतर बघा लक्षात घ्या असेच काय करता येईल आपल्याला बाकीचे एक्झाम्पल 17. आता ह्याचं रीडिंग काय घ्यायचं आपल्याला बघा लक्षात घ्या फिफ्थ रूट ऑफ किती फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ कुणाची 17 ची म्हणजे फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 17 ऑफ काय 17 या पद्धतीने याचं काय करायचंय रीडिंग करायचं. आता तुम्हाला काय म्हणणार की आधी पहिल्यांदा रूट दिले नंतर पॉवर दिले म्हणजे पॉवर ऑफ रूट किंवा रूट ऑफ द पॉवर असं जर विचारलं तर त्याचा क्रम लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसार काय करायचं आपल्याला लिहून काढायचं. याला सुद्धा आपण असं करू शकतो फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 17 फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ काय 70 म्हणजे त्याचा क्रम बदलायचा. आपल्याला विचारलं कसं रूटचा पॉवरचा रूट मग आधी पॉवर दिले खाली रूट दिले यानुसार आणि त्यानुसार त्याची काय करायची मांडणी करायची. आधी जर रूट दिला असेल तर फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ काय 70 किंवा तुम्हाला आधी पॉवर म्हणले तर मग तुम्ही हा काय करायचं फोर्थ पॉवर ऑफ हेच फक्त आधी लिहून काढायचं फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ fifth root of 17
बरोबर आहे. या पद्धतीमध्ये काय करता येतं आपल्याला, जर जो इंडेक्स जो आहे तो m/n या फॉर्म मध्ये जर दिला असेल तर त्याचं रूट, त्याची पॉवर हे दोन्ही काय करायचं, एकत्रित करायचं आणि त्याची काय करायची, आपल्याला रीडिंग करायची. मग याच्यावर आधारित आपल्याला काय केलं, प्रॅक्टिस सेट 3.2 दिलाय. आपण पाहू प्रॅक्टिस सेट 3.2. पहा प्रॅक्टिस सेट 3.2 काय दिलाय तो, प्रॅक्टिस सेट 3.2. प्रॅक्टिस सेट बरोबर 3.2. आता या 3.2 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल म्हणतात. मग आपण सुद्धा काय करू, एक टेबल तयार करू, काही अडचण नाही. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिला तुम्हाला, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खाली काय करायचं, टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. टेबल मध्ये बघा एक 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 काय करू आपण, लिहून घेऊ या पद्धतीमध्ये. हे घेतलं आपण. त्यानंतर इकडं सिरियल नंबर नंतर नंबर, पॉवर ऑफ रूट नंतर रूट ऑफ द पॉवर. आणि या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, तो आपल्याला टेबल तयार करायचं. बरोबर. मग फर्स्ट काय, इथं सिरियल नंबर, हे सिरियल नंबर घेऊन टाकू. त्यानंतर नंबर दिले तुम्हाला, हा नंबर घेतला आपण. आणि इथं पॉवर ऑफ रूट काय करायचंय, पॉवर ऑफ रूट आणि रूट ऑफ द पॉवर. बरोबर. मग इथे घेतो मी सिरियल नंबर, इथं नंबर, आपला जो नंबर दिलाय तो नंबर घ्यायचा. त्यानंतर पॉवर ऑफ द रूट, हे पॉवर ऑफ द रूट आणि त्यानंतर रूट ऑफ द पॉवर, या पद्धतीमध्ये दिले. बघा आता काय करता येईल आपल्याला, एक तुम्हाला लिहून दिलं आपल्याला, हे कशा पद्धतीमध्ये लिहायचंय असं काय करायचं. एक्झाम्पल दिले, पहिलं एक नंबर घ्या. आता 1 नंबर कोणता दिलाय, 25 रेज टू 3/2. किती, 3/2. काय केले, 3/2. म्हणजे काय केले ते सुद्धा लिहून दिले. क्यूब ऑफ रूट ऑफ 225. क्यूब ऑफ रूट ऑफ 225. बरोबर. सॉरी, स्क्वेअर रूट ऑफ राहिलं आपलं इथं, स्क्वेअर रूट ऑफ राहिलं. काय करणार तुम्हाला, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. बरोबर. म्हणजे आधी पॉवर घेतली, नंतर काय केलं, रूट घेतलं. आता इथे काय म्हणायचं, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. हे फर्स्ट टाइम झालं आपलं. आता सेकंड पाहू. सेकंड मध्ये बघा, लक्ष द्या काय दिलं सेकंड मध्ये. सेकंड मध्ये 45 रेज टू 4/5. 45 रेज टू 4/5. बरोबर. म्हणजे 45 रेज टू 4/5 म्हणजेच इंडेक्स हा m/n मध्ये आहे. मग इंडेक्स m/n मध्ये आहे, त्याचं रीडिंग जे आहे ते रीडिंग आपल्याला ऍड या पद्धतीमध्ये आधी पहिल्यांदा पॉवर, नंतर रूट मध्ये घ्यायचे, रूट आणि नंतर काय करायचं, आपल्या पॉवर मध्ये घ्यायचं. आता इथे किती रूट आहे माहिती तुम्हाला, 5th रूट आहे. किती पॉवर आहे, 4th पॉवर. म्हणून लिहायचं 4th पॉवर ऑफ 5th रूट. 5th रूट ऑफ 45. बरोबर. 5th रूट ऑफ 44. आता हेच परत काय करायचं आपल्याला, आता रूट आधी घ्यायचं, नंतर काय करायचं, पॉवर घ्यायची. मग काय म्हणायचं या ठिकाणी, 5th रूट ऑफ आणि 4th पॉवर ऑफ 4th पॉवर 4 पॉवर ऑफ
काय घ्या 45 बरं 4th power of 45 लक्षात या पद्धतीने इथं पूर्ण केलं नंतर बघा आता पुढचं 81⁶7 थर्ड नंबर 81⁶7 मग आता किती रूट आहे 7th रूट आहे पॉवर किती आहे 6 पॉवर आहे मग आधी पाहायला काय लिहायचं म्हणून आपलं पॉवर लिहायची मग 6th power of 7th root of 81 आधी पाहायला पॉवर नंतर रूट आणि नंतर काय पुन्हाची पॉवर पुन्हाचं रूट आहे ती इथं काय करायचं 81 आहे म्हणून काय करायचं या ठिकाणी 6th power of 7th root of 81 बरोबर 7th root of 81 असं इकडे लिहून काढायचं काय वेळ आता बघा लक्ष द्या की आधी पहिल्यांदा रूट आहे मग किती रूट आहे 7th root of 6th power किती पॉवर आहे 6th power of 81 पुढे तो नंबर शेवटी येणार आहे आपला आणि त्यानंतर 4 नंबर घेऊ आता 4 नंबर पहा कसं आहे काय वेळ तर 4 नंबर मध्ये काय दिले 100 raised to m upon 10 100 raised to 4 upon 10 100 raised to 4 upon 10 किती 4 upon 10 म्हणजे पॉवर किती आहे 4 ते रूट किती आहे 10th TENTH FOURTH बरोबर आहे हे TH आपण 6th SIXTH कोणी काय काय 6 रूट तर त्याला आपण रीडिंग करत असताना 6th रूट 6 रूट नाही 4 रूट नाही तो 4th रूट म्हणायचं काय म्हणायचं त्याला 4th रूट 7th रूट 7 रूट नाही 7th रूट या पद्धतीमध्ये TH आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी घ्यायचं मग आता इथं काय होईल 4th power of 10th root of 100 10th root of 100 आणि त्यानंतर लक्ष द्या ही काय म्हणा 10th रूट आणि रूट लिहायचं हे खालची डिनॉमिनेटरचं रूट आणि न्यूमरेटरचं काय पॉवर मग 10th रूट of 4th power of 4th power of काय म्हणायचं या ठिकाणी 100 बरोबर 4th power of काय 100 आणि अजून एक राहिलं आपलं एवढ्या याच्यात आपण काय या ठिकाणी बसतोय मग आता ती खाली लिहून काढू 5वं राहिलेलं हे 5 नंबर इथे घेतलं 5 नंबर आपण काय दिले पहा आता 5 नंबर मध्ये तुम्हाला काय होईल 5 नंबर मध्ये बघा लक्ष द्या हे 21 raised to 3 upon 7 21 raised to 3 upon 7 हे 7 म्हणल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मधलं काय करायचं आपल्याला रूट घ्यायचं आणि न्यूमरेटर मधले म्हणजेच काय करायचे पॉवर घ्यायची मग आता किती पॉवर आहे 3rd पॉवर म्हणायचं बरोबर आहे 3th पॉवर नाही 3rd पॉवर बरोबर किंवा काय म्हणू आपण क्यूब अजून दुसरं काय म्हणतात त्याला क्यूब ऑफ 7th रूट ऑफ मग आता इथे काय होईल क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21 बरोबर क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21 आधी पॉवर घेतलं 3rd असलं तर क्यूब म्हणायचं आणि सेकंड असेल तर काय करायचं स्क्वेअर मग आता काय करायचं तर रूट घ्यायचं मग आता 7th रूट ऑफ क्यूब ऑफ किती 21 आलं लक्षात काल जर आपण
इंडेक्स फॉर्म a⁴ असा पाहिला. आज आपण इंडेक्स फॉर्म a⁴m/n असा बरोबर m/n असा पाहिला. म्हणजेच ह्याचं जर रायटिंग ह्याचं एक्सप्रेशन वर्डमध्ये इंडेक्स फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल तर या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार दिलेत. पॉवर ऑफ रूट असं विचारलं असेल तर कसं लिहायचं, रूट ऑफ द पॉवर असं विचारलं असेल तर कसं लिहायचं. या पद्धतीमध्ये दोन्ही प्रकार आपल्याला या ठिकाणी त्या एक्सप्रेस करण्याचे, राईट करण्याचे, लिहिण्याचे, रीड करण्याचे आपल्याला काय केलं की या पद्धतीमध्ये दिले. ते सगळं पूर्ण आपलं प्रॅक्टिस सेट 3.2 मधला काय झाला आपला पहिला क्वेश्चन झाला. आता काय करायचं आपल्याला सेकंड क्वेश्चन घ्यायचा. मग सेकंड क्वेश्चन पाहू आपण कशा पद्धतीमध्ये दिलाय. राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. म्हणजे काय करायचं आता खाली नंबर दिलेत, ते नंबर कशामध्ये दिलेत आपल्याला वर्ड मध्ये दिलेत आणि त्याचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचंय इंडेक्स फॉर्म मध्ये. बरोबर नाही. आता जसं इथं आपल्याला तुम्हाला वर्ड मध्ये दिलं, सॉरी इंडेक्स फॉर्म मध्ये दिलं होतं आणि त्याचं आपण काय केलं नंबरचं वर्ड मध्ये दिलं. आता वर्ड मध्ये दिले त्याचं काय करायचं आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं. बरोबर लिहिता येईल ना, काही अडचण नाही. बघा आता कशा पद्धतीमध्ये लिहिता येईल. आता त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो आपण राईट द नंबर इन द काय इंडेक्स फॉर्म. बरोबर इंडेक्स फॉर्म मध्ये काय करायचं आहे, नंबर लिहून काढायचा आहे. राईट द फॉलोइंग नंबर. सेकंड क्वेश्चन लिहितो इथं राईट द फॉलोइंग number write the following numbers in the form of rational indices. In the form of rational indices. रॅशनल इंडायसेस. तो काय करायचा या ठिकाणी नंबर जो आहे तो रॅशनल इंडायसेस मध्ये आपल्याला बरोबर रॅशनल इंडायसेस मध्ये लिहायचं. बघा मग आता रॅशनल इंडायसेस मध्ये म्हणजे पहिले दिले तुम्हाला वर्ड मध्ये 1 नंबर स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ fifth power of 121 स्क्वेअर रूट आहे आणि पॉवर किती आहे फिफ्थ पॉवर आहे कुणाची 121 ची. म्हणजे टोल नंबर लिहायचा आपल्याला 121 बरोबर किती 121 आणि 121 चा स्क्वेअर रूट आहे आणि त्याची पॉवर किती फिफ्थ. फिफ्थ पॉवर म्हणल्यानंतर कुठं आलं ते न्यूमरेटरला आणि रूट म्हणल्यानंतर कुठं आलं डिनॉमिनेटरला. म्हणजेच अपॉन 2 स्क्वेअर रूट म्हणजे 2 घ्यायचं आपल्याला. बरोबर या पद्धतीमध्ये त्याचा काय केला आपण इंडेक्स फॉर्म घेतला. आता सेकंड नंबर पाहायला द्या. क्यूब ऑफ फोर्थ रूट ऑफ क्यूब ऑफ fourth root of 324 चा क्यूब आणि फोर्थ रूट घ्यायचा. क्यूब म्हणजे पॉवर दिली तुम्हाला थर्ड पॉवर आणि पॉवर कुठे लिहायची आपल्याला न्यूमरेटरला आणि रूट कुठे लिहायचं आपल्याला डिनॉमिनेटरला. म्हणून काय होईल या ठिकाणी हे घेत असताना काय घ्यायचं या ठिकाणी 324 रेज 2 काय क्यूब आणि हे काय फोर्थ रूट म्हणजे 121 चा इथं आणि इथं काय झालं 324 चा 3/4 एवढी पॉवर. क्यूब आहे क्यूब म्हणल्यानंतर 3 झालं आणि रूट फोर्थ रूट आहे म्हणल्यानंतर अपॉन 4 झालं. बरोबर आता थर्ड नंबर घेऊ. आता थर्ड नंबर मध्ये पहा फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ किती
264 264 म्हणजे काय मला लक्षात द्या 264 चा आपल्याला लिहायचा इंडेक्स कोणता आहे तर पॉवर आणि रूट लक्षात घ्यायचं ही पॉवर किती आहे स्क्वेअर आहे आणि रूट किती आहे फिफ्थ म्हणजेच 2/5 या पद्धतीमध्ये घेऊन टाका आणि 4 नंबर मध्ये तुम्हाला क्यूब रूट ऑफ 3 क्यूब रूट ऑफ काय 3 बरे क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे 3 चा क्यूब आहे तसंच क्यूब रूट म्हणजे 3 raised to बघा काय होईल 3 raised to 3/3 3 raised to 3/3 कारण पॉवर कोण आहे 3 रूट कोण आहे 3 आहे म्हणून 3/3 कोणाचा आहे 3 चाच आहे परत कोणाचा आहे 3 चा आहे म्हणून 3 raised to 3/3 या पद्धतीमध्ये काय करता येईल त्याचा इंडेक्स फॉर्म आपल्याला लिहिता येतो अशा पद्धतीमध्ये तुम्हाला वर्ड मध्ये दिले नंबर तो वर्ड मध्ये दिलेला नंबर आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा आहे आणि त्याचा जो फॉर्म लिहायचा आहे तो फॉर्म आपल्याला m/n मध्ये असं लिहायचा आहे या पद्धतीमध्ये इथं तुमचं काय या ठिकाणी टेबल कंप्लीट झाला टेबल कंप्लीट झाल्यानंतर तो जो नंबर दिलाय तो नंबर आपल्याला रॅशनल इंडायसेस मध्ये लिहिलं झालंय या पद्धतीमध्ये आजचा आपण काय केलं या ठिकाणी थर्ड 3.2 जो प्रॅक्टिस सेट आहे तो 3.2 प्रॅक्टिस सेट आपला आज इथं काय होतो या ठिकाणी पूर्ण होतो आणि त्यानंतर उद्याच्याला आपल्याला उद्या जो घ्यायचा तो क्यूब आणि त्याचा क्यूब रूट घ्यायचा आहे क्यूब म्हणजे काय जसं आपण स्क्वेअर केला स्क्वेअर म्हणजे काय त्याच नंबरला मल्टिप्लाय करायचं 5 चा स्क्वेअर करायचा आपल्याला आणि 5 चा स्क्वेअर करायचं म्हणजे 5 × 5 त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 25 झालं आता हे 2 टाइम्स घेतलं तर क्यूब घेत असताना तो नंबर आपल्याला किती टाइम्स घ्यायचा आहे 3 टाइम्स घ्यायचा आणि त्यांच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि त्यांचं येणारं जे मल्टिप्लिकेशन आहे त्यांचा येणारा जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट म्हणजे काय क्यूब आहे म्हणजे या पद्धतीमध्ये काय करायचं आपल्याला दिलेल्या नंबरचा क्यूब काढायचा आणि क्यूब काढल्यानंतर जसे आपण स्क्वेअर रूट काढले तसंच काय करायचं इथं सुद्धा आपल्याला क्यूब रूट काढायचे प्राइम नंबर घ्यायचे प्राइम नंबरने काय करायचं त्याचे फॅक्टर पाडायचे प्राइम फॅक्टर पाडले की आपल्याला काय करता येतं त्यांचा क्यूब रूट काढता येतो अशा पद्धतीमध्ये उद्या पुढच्या पिरियडमध्ये आपल्याला काय करायचं त्यांचा क्यूब आणि क्यूब रूट कशा पद्धतीमध्ये काढायचे थोडक्यामध्ये आपण क्यूब पाहणार आणि तो झाल्यानंतर त्यांचा काय करायचं आपल्याला या ठिकाणी क्यूब रूट काढायचा आहे अशा पद्धतीमध्ये काय करायचं पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो कंप्लीट करू